नमस्कार, कशा आहात? मजेत ना? आज माझ्या किचनमध्ये बनणार आहे साऊथ स्टाईल डोसा. डोसा हा असा पदार्थ आहे की हा सगळ्यांना आवडतोच. पण बऱ्याच गृहिणींचे कंप्लेंट असते की आम्ही जेव्हा घरी डोसा बनवतो तर तेव्हा तो तेवढ्या प्रमाणामध्ये कुरकुरीत होत नाही, तेवढा पातळ होत नाही. तर चला मग आज मी सांगणार आहे डोसा कसा करायचा. हे व्हिडिओ बनवत असतानाच मी काही जेव्हा आपण डोसा बनवतोय तेव्हा मी खूप छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि तुम्हाला नक्कीच कळेल की पेपर डोसा कसा बनवायचा आहे, त्याच्यासाठी बॅटर कसं आवश्यक आहे, त्याच्यासाठी किती प्रमाणामध्ये काय काय घेतलं पाहिजे. आणि 2 खास डाळी आहेत अशा की ज्या मी स्वतः ऍड करते आणि ज्याच्यामुळेच आपला जो डोसा असतो तो कुरकुरीत बनतो. चला तर मग बघूया आपल्या सगळ्यांचा आवडता डोसा. 3 वाट्या तांदूळ, चिकट तांदूळ सोडून कोणताही दुसरा तांदूळ घ्या. 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि 1 चमचा मेथी दाणा. हे सर्व पाणी टाकायचं आणि स्वच्छपणे धुवून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपलं स्वच्छ धुवून झालेलं आहे. आता कमीत कमी 7 ते 8 तास आपल्याला हे जे डाळ तांदूळ आहेत ते भिजू द्यायचे आहेत आणि नंतर मग ते आपल्याला मिक्सरमधून काढायचे आहेत. तर साधारणतः जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं असेल ब्रेकफास्टसाठी तर तुम्ही आदल्याच दिवशी सकाळी 12-12:30च्या दरम्यान हे तांदूळ धुवून भिजत ठेवा आणि नंतर ते संध्याकाळी मिक्सरमधून काढून पुन्हा रात्रभर हे पीठ आंबवण्यासाठी ठेवून द्या. आता हे पीठ आपण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून देऊ. जवळजवळ रात्रभर म्हणजे 7 ते 8 तास हे पीठ आपण डोस्याचं असं बॅटर हे ठेवलेलं होतं. तर हे अशा प्रकारे फर्मेंट झालेलं आहे. डोसा करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक असते ते म्हणजे त्याचं पीठ. आता हे बघा, हे डोस्याचं पीठ माझं एकदम घट्ट पण नाहीये आणि एकदम पातळ पण नाहीये. हे बघा, हे असं फ्लोई कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे असं थोडं असं थोडं पीठ पडत असेल तर तो डोसा चांगला पण होत नाही, तो व्यवस्थित पसरलाही जात नाही आणि तो क्रिस्पी पण होत नाही. त्याच्यासाठी एकच लक्षात ठेवायचं, बॅटर तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थित अशा प्रमाणात पडलं पाहिजे की आपण जेव्हा ते वाटीतून ओतू तेव्हा ते असं एकसंध असं खाली आलं पाहिजे. चला मग आता तवा गरम झालेला आहे आपला. आपण गरम डोसे करून घेऊयात. तवा कोणताही घ्या, निर्लेपचा घ्या, बिडाचा घ्या. फक्त एकच गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ती म्हणजे तवा खूप जास्त गरम पण नाही झाला पाहिजे आणि एकदम असा कोमट पण नाही असला पाहिजे. अशा मधल्या स्टेजमधला तवा आपला पाहिजे. तर ते बघण्यासाठी काय करायचं, तर थोडासा तव्यावर हात ठेवायचा. थोडीशी गरम आच लागली आपली की समजून जायचं आपला तवा गरम झालेला आहे. आता याच्यावर आपण डोसा टाकूया. आता ह्या तव्यावर आपण गरम झालेला आहे त्याच्यावर आपण आपला डोसा टाकून घेऊया. असा पटकन स्प्रेड करायचा तो. आता ह्या डोश्याचं पूर्णपणे वरचं जे काही असं हे जे पीठ तुम्हाला दिसतंय ते पूर्ण पाणी आटलं गेलं पाहिजे. आटल्यानंतर ऑटोमॅटिकच ह्याच्या ज्या डोस्याच्या ज्या कडा असतात त्या वरती येतात, ऑटोमॅटिकच सुटून येतात. आपल्याला ह्याच्यावरूनच आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे लक्षात येतं. बघा, हे बघू शकता तुम्ही, पूर्णपणे या डोस्याचं पाणी आटलेलं आहे. आता याला आपण थोडं असं तेल लावून घेऊया. जर तुम्हाला जास्त तेल आवडत नसेल तर तुम्ही कमी तेल वापरा, काहीच हरकत नाही. ज्यांना थोडंसं क्रिस्पी आवडतो डोसा त्यांनी थोडंसं तेल टाकलं तरी चालेल. आता तेल टाकू द्या आणि पूर्ण खालून असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा तवा ज्यांना तेल कमी आवडतं त्यांनी थोडं कमी तेल टाकलं तरी पण चालेल. थोडंसं तेल टाकायचं आणि हा जो डोसा आहे तो आता थोडासा खालून गोल्डन ब्राऊन असा कुरकुरीत होईपर्यंत तव्यावर राहू द्यायचा. कशा ह्या आपल्या डोस्याच्या पूर्ण कडा अशा ऑटोमॅटिकच सुटून येत आहेत. आपल्या डोस्याचं बॅटर हे एकदम परफेक्ट झालेलं आहे. हा डोसा मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते. आता आपण चटणीला काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत.
माझी जी चटणी आहे जी डोस्यासोबत बनवते ती थोडी वेगळ्या प्रकारची आहे. ती साऊथ पद्धतीने जी चटणी बनवली जाते ती नाही आहे, पण ज्या पद्धतीने मी बनवते ती एकदाच नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि कमेंट करून मला नक्की कळवा कोणाकोणाला आवडली ती चटणी. तर त्याच्यासाठी लागणार आहे शेंगदाणे, कोथिंबीर जास्त घ्या थोडीशी, कढीपत्ता, ओलं खोबरं, आलं आणि एक 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या. शेंगदाणे मी जवळजवळ एक वाटी घेतलेले आहेत, छोटी एक वाटी भरून. आणि नारळ हा तुमच्या इच्छेनुसार, तुम्हाला जर आवडत असेल तर जास्त ॲड करू शकता, नाही आवडत असेल तर थोडासा ॲड करा, पण नारळ जरूर ॲड करा. मीठ आणि हिरवी मिरची भाजून घ्या. हिरवी मिरची पण ही तुमच्या इच्छेने, जेवढं तिखट आहे तेवढ्या मिरच्या घ्या. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. आता ही मिक्सरमध्ये बारीक वाटलेली चटणी आपण एका भांड्यात काढायची आणि त्याला तडका द्यायचा. तडक्यासाठी आपलं तेल गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण ॲड करूया मोहरी, मोहरी तडतडल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा. नंतर त्याच्यामध्ये ॲड करायचे जिरे, हिंग, कढीपत्ता टाकल्यानंतर आता थोड्याशा लाल सुक्या मिरच्या आणि तीळ टाकायचे आणि ही खमंग फोडणी आपल्या चटणीवर टाकायची. ही झाली आपली चटणी तयार. मी आजच्या या व्हिडिओमध्ये भाजीची आणि सांबारची रेसिपी केलेली नाही आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. जर तुम्हाला हवी असेल तर प्लीज मला कमेंट करा, मी नक्की दाखवेल. तयार आहे. हा डोसा किती कुरकुरीत झालेला आहे हा याचा आवाज नक्की ऐका.